वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये खरं तर पाहायला गेलं तर बीकेसी म्हणजे देशाच्या जीडीपीच्या 3% कॉन्ट्रीब्युशन असलेला भाग हा माझ्या मतदारसंघामध्ये येतो. पण सांगायला ही एक शोकांतिका आहे की आमच्याकडे पाण्याचा प्रचंड मोठा तुटवडा आहे. अध्यक्ष महोदय, माहिती घेतली तर असं लक्षात येतं की माझ्या विधानसभेची गरज ही 150 MLD ची असून केवळ 115 MLD पाणी पुरवठा एवढा विधानसभेला येतो. मी महानगरपालिका आयुक्त गगराणी साहेबांचे खरंच मनापासून अभिनंदन करू इच्छितो, आभार मानू इच्छितो. त्यांना मी भेटल्यानंतर त्यांनी 5 MLD अतिरिक्त पाणी दिलं. पण तरी देखील दररोज वांद्रे पूर्वतील नागरिकांना सकाळी सकाळी पाण्याच्या तुटवड्यामुळे त्यांचा दिवसच खराब होतो. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की ज्या भागामध्ये एक एक फ्लॅट 5-5, 10-10 कोटीचा विकला जातो, आपण महानगरपालिका ही एशियातली नंबर 1ची महापालिका म्हणून जे आपण भूषवतो, अशा महानगरपालिकेमध्ये वांद्रे पूर्व सारख्या भागामध्ये जर पाण्याचा तुटवडा असेल तर हे आपल्याला शोभणारं नाही. माझी विनंती आहे की कृपया नगर विकास विभागाने महापालिकेला सूचना देऊन सगळ्यात आधी पाण्याचं त्याच्यावर बंदोबस्त केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, नक्की पाणी जातं कुठे? आम्हाला वाटतं टँकर लॉबी चोरते का? आम्हाला कधी वाटतं बीकेसीचे जे सगळं MMRDAचं कन्स्ट्रक्शन आहे तिकडे जात आहे का? आम्हाला वाटतं कन्स्ट्रक्शन बुलेट ट्रेनचं चालू आहे तिकडे पाणी जात आहे का? आणि म्हणून स्लमच्या लोकांना वाटतं बिल्डिंगला पाणी मिळतं, बिल्डिंगच्या लोकांना वाटतं स्लमला पाणी मिळतं, पण पाणी मिळत नाही. हे जर आज आपली 2025 मध्ये समस्या असेल तर याहून मोठी कुठली शोकांतिका नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.